म्हणजे? अरे मी तुला सांगतो बघ, आता यातून ना आपला फायदा कसा होईल ते बघायचं. तुले ना कोऱ्या कागदावर मी लिहून देतो का या सोसायटीतील लोक ना तुझ्याकडे पैसे घेऊन येतील आणि बोलतील का बाबा आमचे पैसे गुंतव. बघ त्या दिवशी लक्ष्मी तुझ्या घरात पाणी भरेल की नाही बघ, मी तुला लिहून देतो. बाबा बरोबर आहे रे. आणि तुला बाबांनी सांगितलं ना त्या दिवशी तुझ्या हातात पैसा आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं माझ्या नशिबात खूप पैसा आहे, पण मामा त्यांनी हे नाही सांगितलं ना कधी मिळणार आहे, कसा मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे. प्रॉब्लेमच आहे ना. मग आपण एक काम करू, त्यांनीच विचारू. कधी? कधी काय सुबत ग्राम आत्ता आठवलं, आत्ता जायचं आपण. काय करू आपण ना, सगळे जेवढे प्रश्न आपल्याला पडलेत ना सगळे प्रश्न त्यांना विचारू आणि एकदाच मोकळं हो. हा मोकळं झालं की तुला माहिती आहे ना मग बचावं लागतं. जाऊ दे, चल 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 लवकर. चालेल. चल 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 चल. ये ना तुम्ही थांबतो. काय बोलणार ना तू? मामा, हा अरे मागच्या वेळेस तू वेगळ्या गुरुजींकडे आणलं होतंस, हे कोण आहेत? हे कोण आहे? अरे बाबा, का कोण काय विचारतो? ते आनंद गुरुजी आहेत ना, ते असे असे चालत 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 ना ते याला गेले, ऋषिकेशला गेले चालत चालत. हा मग ते 6 महिन्याने येणार ना. मग त्यांचे ते शिष्य आहेत उत्कर्ष गुरुजी. ते पण थोडेच मोठे आहे. तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. हा नाही काय तर तू ये यांना काय माहित तू असेल? ये ना. ते बाबा गुरुजी आहेत, ते सगळं माहित आहे. चल ये नको घाबरूस. बस. गुरुजी, हे आपले अनिश अशोक माझगावकर. आनंद गुरुजींकडे मी गेलो होतो. तर मग ते तसं होतं. अरे माहिती आहे आम्हाला. बस हा. अनिश बाळा, तुझी संपूर्ण कुंडली वाचली आम्ही. तुझं भूत भविष्य सगळं आता आम्ही जाणतो. तुझी पीडा, तुझं दुःख सगळं आम्हाला ठाऊक आहे. अरे सगळ्यांसाठी सगळं करतोस, पण म्हणावा तसा मान मराठब तुला मिळत नाही. अपार कष्ट करतोस, पण लक्ष्मी प्राप्त होत नाही. खरं आहे ना? हा बाळा, आमच्या गुरुजींनी सांगितलेले शब्द लक्षात आहेत ना तुझ्या? तुझ्या जीवनाची गाडी तूच चालवायला शिक, मग तुझं भविष्य उज्ज्वल आहे. लक्ष्मी तुला प्रसन्न होणारच. पण गुरुजी, त्यासाठी आयुष्यात शांतता हवी. माझ्या आजूबाजूला जेवढेही लोक आहेत ते सगळे मला खूप त्रास देत आहेत. शांतताच मिळत नाहीये. त्यासाठी काय करू? बाळा, यशाचा मार्ग खडतरच असतो. टाकेचे घाव सोसल्या परीस देवत्व प्राप्त होत नाही. आणि हे घाव सोसताना एकटेपणा हा येणारच. मला सांग, तुला यशस्वी व्हायचं आहे का नाही? ऑफकोर्स व्हायचंय, हा म्हणून तर आलोय ना तुमच्याकडे. अरे मग लोकांनी लावलेली दुष्ण तू मनाला का लावून घेतोस? लक्षात ठेव, आज जे लोक तुझा अपमान करतायत ते उद्या तुझ्या पायाशी लीन होतील. हो, पण कसे? आता तुम्ही म्हणालात की मला यश मिळणार आहे, धनप्राप्ती होणार आहे, पण त्यासाठी काय करू मला तेच कळत नाहीये. काहीतरी एखादा उपाय सांगा ना मला. हा, उपाय 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 हा उपाय आहे. उपाय आहे उपाय.
उत्कर्ष गुरुजींचा विजय असो. घे हा मंत्र. उद्यापासून ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि हा मंत्र मोठ्यानं 108 वेळा म्हणायचा. मोठ्याने 108 वेळा म्हणजे हा मंत्र बाळा, अरे प्रयत्नांती परमेश्वर हे जरी खरं असलं तरी त्या प्रयत्नांनाही मर्यादा असतात आणि त्या प्रयत्नांना जोड हवी असते सकारात्मक ऊर्जेची. हा मंत्र ती सकारात्मक ऊर्जा आहे ज्याची तुला गरज आहे. तेव्हा आम्ही सांगतो तसं करायचं. धन संपत्ती हवी ना तुला? 2 दिवसांनी येतो आता. कल्याण वस्तू. कल्याण ओळख पटली. ते आनंद गुरुजी म्हणाले ना कल्याण वस्तू, हे पण तेच बोलतात. त्यांच्याची इच्छा, पट्ट्याची इच्छा, कल्याण वस्तू. आता चल ना, काय परीक्षा बघतो का त्यांची? चल 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 चल. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम काय तुम्हाला जर घंटी स्वप्न पडलं असेल तुम्हाला. नाही नाही, वाजवतो ना कोणतरी. कोण आहे रे? अरे कोण आहे रे? घंटी वाजून राहिला बाबा. हो कोण? खरंच खरंच घंटीचा आवाज येऊन राहिला. कोण आहे? बाबा नाही ना, चल दाखवतो तुला गंमत दाखवतो. चल हा कोण घंटी वाजवतं? चल ना, गंमत दाखवतो. धनम धनम आगच्छनीस. हे काय चाललंय? आणि सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. काय झालं बाबा? या घरात आता मी पूजा करायला सुद्धा बंदी आहे का? पहाटेचे 4 वाजलेत. उद्या मुलांना शाळा आहे, कॉलेज आहे, माझं ऑफिस आहे. झोपेचं खोबरं करून टाकलंयस तू आमच्या. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची माती केली आहे. त्याचं काय? आता माझा मलाच मार्ग काढायचा आहे. तुम्ही कोणीही माझा विचार करत नाही, मी सुद्धा तुमचा विचार करणार नाही. तुम्हाला जर मी या घरात हवा असेल तर याची सवय करून घ्या, कारण आता मी हे रोज करणार आहे. तुम्ही सगळे कानात कापसाचे बोळे घाला किंवा वाटेल ते करा, मला फरक पडत नाही. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम
आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु कोशनोटिका नादं कुर्यात् स्वाहा ओम ओम धनम धनम मुलांनो तुम्ही उठा चला आतमध्ये जाऊन झोपा चला आता स्वाहा ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादं कुर्यात् स्वाहा ओम काय झालं काय फिदी फिदी करून आले तुम्ही हा? चुप बसा ना तुम्ही एक डोसक फिरवलं त्या अनिस बाबून सकाळी बसला टन टन करत तर तुमचं चालू काय ना राघव, एकदा का माणसाले नशा लागली की माणूस बरबाद. बाप्पा देवा पहा बरं नशेबद्दल कोण महाराज बोलून राहिले तुम्ही तर बोलूच नका तर तुमचं सोडा ह्या पोट्ट्यानं संत्रा मारून आला का काऊन सकाळी सकाळी घंटी वाजून आला देवासमोर नाही ना मायो, नाही ना तू पियालेला बिल्याला काय नाही ना. मग तुम्ही काय बोलले आता नशेबद्दल असं बोलून आले काहीतरी नशा केली म्हणून ना तुले नशा म्हटले की दारू आठवते का ग? बाबा मग ते नाही ना ते नाही मग कुठे बघते तू? टीव्हीत दिसते ना नाही नाही, ते सोड, ते नको काय बघू. मग? यापेक्षा भारी भयानक नशा आहे असं अंधश्रद्धा आणि बोवाबाची. ती का एकदा माणसाले लागली की माणूस बरबाद. बाबा